नमस्कार. आज लोकप्रशासन विभागामार्फत ह्या BA सेकंड इयर ह्यामध्ये जो की आता आपल्याला माहितीच आहे की BA द्वितीय वर्षाला सुद्धा आता NEP पॅटर्न हे लागू झालेलं आहे. या वर्षापासनं या BA द्वितीय वर्षापासनं आता BA द्वितीयसाठी NEP ह्या पॅटर्ननुसार नाविन्याने नवीन अशा स्वरूपाचा सिलेबसही फ्रेम करून विद्यापीठाने आणि BOSने तो या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या अनुषंगाने या सर्व बाबी या ठिकाणी ज्या काही आपण विचारात घेणार त्या सर्व NEPच्या दृष्टिकोनातूनच असणार आहे. यामध्ये जो की मेजर पार्ट जो आहे यामध्ये आपल्याला कर्मचारी प्रशासन पर्सनल ॲडमिनिस्ट्रेशन हे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यामध्ये आपल्याला सुरुवातीला ॲक्च्युली की कर्मचारी प्रशासन म्हणजे काय आहे, कर्मचारी प्रशासनाच्या मध्ये असणाऱ्या विविध क्रियाप्रक्रिया या सर्व बाबींचा अंतर्भाव ह्या कर्मचारी प्रशासनाच्या सिलेबसमध्ये करण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. यामध्ये आपण बघतो की कोणतीही संघटना मग ती लहान असो अथवा मोठी असो, सरकारी असो अथवा निमसरकारी असो किंवा खाजगी असो, एक स्वरूपीय कार्य करणारी असो अथवा बहुस्वरूपीय कार्य करणारी असो, काही विशिष्ट उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ह्या संघटना ह्या निर्माण केलेल्या असतात. संघटना ह्या कोणता तरी एक ठराविक निश्चित अशा स्वरूपाचा उद्देश हेतू साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून ही संघटना तयार करण्यात आलेली असते. की मग हे फरक पडत नाही की ती संघटना लहान आहे, मोठी आहे, एक स्वरूपी आहे, बहुस्वरूपी आहे, ती स्थानिक आहे, ती राज्य आहे, राष्ट्रीय आहे अथवा आंतरराष्ट्रीय. तर ती संघटना मुळात काय आहे, आपला जो काही ठराविक ध्येय आहे, आपला जो काही ठराविक उद्देश आहे तो त्या ठिकाणी साध्य करण्याचा प्रयत्न आपण बघतो करीत असतो. उद्दिष्ट जो आहे हे उद्दिष्ट या संघटनेचा आत्मा असतो. मुख्य त्याला मेन सेंटर पॉईंट असं आपण म्हणतो. हा मेन सेंटर पॉईंट जो आहे तो ह्या संघटनेचा हेतू अथवा त्या संघटनेचा उद्देश हा या ठिकाणी असतो. आणि संघटनेची एकूण जी काही कार्यप्रक्रिया आहे ही सर्वच कार्यप्रक्रिया तो हेतू तो उद्देश साध्य करण्याच्या अनुषंगाने होत असलेला आपण बघू शकतो. आपण बघतो की उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या विविध बाबींची आवश्यकता भासते त्यात आपण मानवशक्ती किंवा मानवी संसाधन याला मोठ्या प्रमाणावर महत्त्व हे देण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. नोकर वर्गाला ह्या संघटनेचा हे मानवी घटक म्हणजे कोण असतं, हे या ठिकाणी हे जे त्या संघटनेमध्ये कार्य करणारे जे कर्मचारी असतात ह्या कर्मचाऱ्यांना संघटनेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व असलेलं आपल्याला दिसून येते. खरं तर ह्या कर्मचाऱ्यांना अथवा नोकर वर्गाला संघटनेचा प्राण असं म्हणण्यात येते. कारण या नोकर वर्गाशिवाय कोणतीही संघटना सचेतन राहू शकत नाही. म्हणजे काय की आपण मागच्या लेक्चरमध्येही बघितलं की संघटना जी आहे या संघटनेला कार्य करण्यासाठी प्रामुख्याने जी सामग्री लागते ती प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये विभाजित करण्यात येते किंवा 2 प्रकारची सामग्री संसाधने ही प्रत्येक संघटनेला आपला ध्येय आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लागत असते. आणि त्यामध्ये
सर्वात महत्त्वाचा घटक, जसं की ह्या दोन्ही घटक म्हणजे एक यांत्रिकी घटक आणि एक मानवी घटक, यामध्ये मानवी घटकाला संघटनेत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. संघटनेत कार्य करणारे जे कर्मचारी आहेत हे या संघटनेचं मानवी संसाधन असते आणि ह्या मानवी संसाधनाला या संघटनेचा प्राणच असं म्हणण्यात येते. नोकर वर्गाशिवाय कोणतीही संघटना ही सचेतन राहू शकत नाही. म्हणजे नोकर वर्गाच्या आधारावरच ही संघटना जिवंत असलेली आपल्याला दिसून येते. तर ह्या नोकर वर्गाला टाळून कोणतीही संघटना जी आहे ही सचेतन किंवा जिवंत राहू शकत नाही. जिवंत राहणं म्हणजे काय, तर ती संघटना कार्यरत राहू शकत नाही. जर यांत्रिकी घटक आपल्याला पूर्णपणे उपलब्ध पण करून दिला तर केवळ ह्या यांत्रिकी घटकाच्या आधारावर हे संघटनेचं कार्य या ठिकाणी चालू शकत नाही, कारण त्या यंत्रसामुग्रीला ऑपरेट करण्यासाठी, कार्यरत करण्यासाठी सुद्धा हे मानवी घटक लागते आणि त्यामुळं संघटना ही या कर्मचाऱ्यांशिवाय कार्य करू शकतच नाही. जेव्हा आपण एखादी संघटना चांगली आहे असे म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्या संघटनेत कार्य करणारे नोकर हे उत्कृष्ट आहेत. कोणत्याही संघटनेचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन जे काही होतं हे पूर्ण मूल्यमापन त्या संघटनेतील जे कर्मचारी आहेत, त्या संघटनेतील कामगार कर्मचारी हे कशा पद्धतीने कार्य करतात त्या आधारावर होत असतं. जर एखादी संघटना ही अतिशय उत्तम आहे, चांगली आहे, याचा अर्थ त्या संघटनेत कार्य करणारे नोकर वर्ग कर्मचारी हे उत्कृष्ट आहेत असं आपण म्हणू शकतो. या कर्मचारी प्रशासनामध्ये प्रामुख्याने संघटनेच्या मानवी घटकाबाबत ज्या काही एकूण ज्या क्रिया प्रक्रिया चालतात त्या क्रिया प्रक्रिया याचा अभ्यास अथवा याचा विचार या कर्मचारी प्रशासनामध्ये करण्यात येत असतो. संघटनेमध्ये योग्य आणि कार्यक्षम व्यक्तीवर ही संघटना पूर्णपणे अवलंबून असते. ज्या शासनात योग्य व्यक्तीला कार्य करण्याची संधी मिळते ते शासन हे कधीही श्रेष्ठ असते. शासन असो अथवा कोणतीही एखादी व्यावसायिक संघटनाही असो, त्या ठिकाणी जर योग्य व्यक्तींना योग्य प्रकारे उत्तमरित्या कार्य करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आलेली असली तर ते शासन अथवा ती संघटना कधीही श्रेष्ठ ठरते. केवळ त्या संघटनेत काम करणारे कर्मचारी हेच उत्कृष्ट, योग्य, कार्यक्षम, प्रामाणिक आहेत याने होत नाही, तर त्या संघटनेचीही ती जबाबदारी या ठिकाणी होते की अशा व्यक्तींना, अशा कार्यक्षम, प्रामाणिक, योग्य व्यक्तींना त्यांच्यानुसार काम करण्याची संधी उपलब्ध करून देणे, जेणेकरून संघटनेचे जे काही वांछित हेतू आहेत, उद्देश आहेत ते या ठिकाणी साध्य होऊ शकतं. डॉक्टर MP शर्मा यांनी संघटनेतील नोकर वर्गाचे महत्त्व पटवून देण्यासाठी काही उदाहरण दिले. त्यांच्या मते कोणतेही राज्य किंवा सरकार संरक्षणाच्या हेतूने विविध शास्त्रीय साधनांची निर्मिती ही करीत असते, उदाहरणार्थ विविध स्वरूपाचे बॉम्ब वगैरे. परंतु अशा शास्त्रीय साधनांचा वापर करणारी मानवशक्ती नसेल तर ती साधने निकामी ठरू शकतात. डॉक्टर MP शर्मा यांचं मत या मानवी संसाधनाच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य, समर्पक असं आहे. डॉक्टर MP शर्मा या ठिकाणी म्हणतात की कोणत्याही शासनाने अथवा कोणत्याही राष्ट्राने, कोणत्याही संघटनेने कोणत्याही स्वरूपामध्ये नाविन्यपूर्ण, उपयोगी, त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं असं साधने निर्माण केली तरी सुद्धा ती साधने त्या ठिकाणी वापर करण्यासाठी योग्य कुवत असणारे, कार्यक्षम असे कर्मचारी यांची आवश्यकता त्या ठिकाणी पडतच असते.
अशा पद्धतीनं या कोणत्याही संघटनेतील ती कोणत्याही स्वरूपाची असो, कोणत्याही उद्देशासाठी स्थापन करण्यात आलेली असो, त्या संघटनेतील हे कार्य करणारे कर्मचारी हे मानवी संसाधन या संबंधीचं एकूण अध्ययन हे या कर्मचारी प्रशासनामध्ये करण्यात येत असते. धन्यवाद.